मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वरा आणि शुभंकर हे दोघेही बोलत असतात. तेव्हा आता शुभंकर म्हणतो, स्वरा बाळा, जर तुला काही झालं असतं तर मी कधीही माफ केलं नसतं, मी स्वतः या जगात राहिलो नसतो. तेव्हा स्वरा आता त्याच्या ओठावर बोट ठेवते आणि म्हणते, असं नका बोलू दाढीवाले काका. त्यावरती मी तुझा बाबा आहे असं शुभंकर म्हणतो. त्यावरती आता स्वरा म्हणते, हे पहा, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं, पण तुम्ही एकट्यानेच सांगायचंय, इथे कुणी नको आहे दुसरं. त्यावरती आता शुभंकर म्हणतो, काय सांगायचंय बेटा. त्यावरती स्वरा म्हणते, प्लीज. आता शुभंकर हा अभिषेकला इशारा करतो. अभिषेक आता तेथून गेल्यानंतर ती म्हणते की दाढीवाले काका. तर शुभंकर म्हणतो, बाळा, तुम्हाला अजूनही बाबा नाही म्हणालीस. ती स्वरा म्हणते, तुम्ही माझे बाबा नाही आहात. हे ऐकताच आता शुभंकरला धक्का बसतो. तो म्हणतो, तू असं का म्हणतेस, तुला मल्हारने सांगितलं का असं बोलायला. तेव्हा ती म्हणते, नाही, मला मल्हार गुरुजींनी काही सांगितलेलं नाहीये. मल्हार गुरुजी हे माझे बाबा आहेत, तेच माझे गुरु, मी त्यांचे शिष्या. त्यापुढे शुभंकरला सत्य सांगू लागते की त्यांना माहीतच नाही की मी त्यांची मुलगी आहे. तर आता शुभंकर म्हणतो, बाळा, मीच तुझा बाबा आहे आणि तुझी आई, तो मोनिकाचं नाव सांगणार असतो तेवढ्यातच आता स्वरा नाव घेते की माझी आई वैदेही आहे, मल्हार कामत आणि वैदेहीची मुलगी आहे. पण मोनिका काकूंबरोबर लग्न करण्या अगोदर मल्हार गुरुजींनी माझ्या आईबरोबर लग्न केलं होतं, वैदेहीशी. त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. तेव्हा शुभंकर म्हणतो, हे काय बोलतेस बाळा तू. त्याला आता शॉक बसलेला असतो. आता शुभंकरचा हात हातात घेत, हे खरं आहे, मनुका काकू, मल्हार गुरुजी आणि पिहूला अजून ही गोष्ट माहीत नाहीये की मीच मल्हार गुरुजींची मुलगी आहे, पण बाकी घरातील सर्वांना ही गोष्ट माहीत आहे. तेव्हा आता शुभंकर म्हणतो, काय. तर आता तुमचे आणि माझे DNA रिपोर्ट हे मॅच झाले असतील, पण मला माहीत नाही कसे मॅच झाले. खरं तर ते रिपोर्ट कधीच मॅच होणार नाही आहेत. माझे आणि मल्हार गुरुजींचेच DNA रिपोर्ट मॅच होतील, वाटलं तर तुम्ही पहा. तर आता पूर्णपणे शॉकमध्ये असलेला शुभंकर पुन्हा आता स्वराला म्हणू लागतो, मला तर असं वाटतंय मल्हार कामतने तुला धमकावलं असेल. अगं, मीच आहे तुझा बाबा. आज स्वरा म्हणते, दाढीवाले काका, मी मल्हार गुरुजींची मुलगी आहे. तर असं वाटतंय तुम्हालाच कुणीतरी खोटं सांगितलं असेल. मला तर खूप दिवस माहीत होतं की मल्हार गुरुजीच माझे बाबा आहेत आणि म्हणूनच मी NGO मधून पळून आले तुम्हाला ही सर्व सांगण्यासाठी. त्यावरती शुभंकर म्हणतो, अगं बाळा, तू मला आज का सांगतेस, अगोदर का नाही सांगितलंस. त्यावरती स्वरा म्हणते, तर तुम्हाला आजही सांगणार नव्हते, परंतु मनुका काकूने मला धमकी दिलीये. आता हे ऐकता शुभंकरला धक्का बसतो. तर आता मी जर तुम्हाला बाबा मानलं नाही तर ती मल्हार कामत म्हणजे माझ्या खऱ्या बाबांना मारून टाकेल अशी धमकी मला मोनिकाने दिली होती. असं जेव्हा स्वरा सत्य सांगते तेव्हा आता शुभंकर पूर्णपणे कोमात जातो. तर आता स्वराला सगळं काही आठवू लागतं. ती आता शुभंकरला सांगू लागते की तिने कशा प्रकारे मला धमकी दिली. तर आता शुभंकरला समजतं की मोनिका माझ्याबरोबर खूप मोठा गेम खेळली आहे. तर आता शुभंकरचा हात पुन्हा हातात घेत स्वरा म्हणते, ते निरंजन काका आहेत ना, नोकर बनून तेथे राहतात, ते एक सक्के माझे मामा आहेत आणि विजय दादा, त्याचबरोबर क्षमा वहिनी माझे खरे काका काकू आहेत. आता ती सगळ्यांबद्दल सगळं काही सांगत असते. तेव्हा शुभंकरला ही खात्री पटते. म्हणूनच विजय दादा आणि निरंजन मामाने क्रॉस चेक केलं असेल आणि त्या दिवशी त्यांनी खरे पुरावे आणले असतील, कारण त्यांना माहीत आहे की स्वरा नक्की मल्हारची मुलगी आहे. ते शुभंकर आता कोलमडून पडतो, पण स्वरा आता त्याचा हात हातात घेते. शुभंकर आता स्वराच्या त्या फोटोंकडे पाहतच राहतो. तर स्वरा आता म्हणते की मला तुम्हाला अजिबात दुखवायचं नाहीये. तुम्ही सख्या लेकीप्रमाणे माझ्यावर माया केलीत, मला प्रेम दिलं, माझी काळजी घेतली, त्यामुळे मी कधीच तुम्हाला अशी दुखवू शकत नाही. पण मोनिका काकूंमुळे मला गप्प राहावं लागतंय. मनुका काकूंनीच हे सगळं काही केलं आहे. मला माहीत आहे त्या खूप वाईट आहेत. मी जेव्हा त्या घरामध्ये आले होते ना, तेव्हा त्यांनी मला घराबाहेर काढलं होतं, परंतु माझे मल्हार गुरुजीच मला पुन्हा घेऊन आले. मी खरंच संगीताची शपथ घेऊन सांगते, मी जे सांगते ना ते सत्य आहे. अहो, जर पिहूला समजलं की मल्हार गुरुजी माझे बाबा आहेत तर तिला किती वाईट वाटेल आणि मनुका काकू माझ्या मल्हार गुरुजींना मारून टाकेल, माझ्या खऱ्या बाबांना. म्हणूनच मी हे सगळं सत्य कुणाला सांगू नाही शकत, पण तुम्हीही कुणाला सांगू नका.
मी तुम्हाला शपथ घालते, पण प्लीज तुम्ही असं काहीही करू नका, असं म्हणून ती आता शुभंकर समोर हात जोडते. शुभंकर देखील तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, बाळा तू काळजी करू नको, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. मी आता कुणालाही ही गोष्ट सांगणार नाही. अजून एक, तू आता इथेच थांब, तू कुठेही जाऊ नकोस. मीच मल्हारला इथे घेऊन येतो आणि तुझ्यासमोर त्याची माफी मागतो की मीच माझ्या मुलीला ओळखायला चुकलो म्हणून. तेव्हा स्वरा म्हणते, असं करणार का तुम्ही? त्यावरती शुभंकर हो असं म्हणतो. दोघेही एकमेकांना पुन्हा मिठी मारतात. तर स्वरा आता तिच्या त्या फोटोंकडे पाहू लागते. तर शुभंकर हा तेथून जातो. तेव्हा स्वरा त्याच्याकडे पाहतच राहते. शुभंकर देखील मागे वळून पाहत असतो आणि मल्हारला आणायला जातो. तर दुसरीकडे विजय पोलिसांना विचारतो, पाहिलं ना, झाली ना तुमची खात्री की स्वरा आमच्या घरात नाही आहे म्हणून? तेवढ्यातच हवालदार आता सर्व रूम चेक करून तेथे येतात आणि म्हणतात की खरंच नाही आहे स्वरा इथे. तर आता मनातल्या मनात मोनिका खूपच खुश होते आणि म्हणते की काहीही झालं तरी स्वरा तुम्हाला भेटणारच नाही. आता शुभंकर घेऊन तिला US ला पळाला पण असेल, असं म्हणून ती आता हसत असते. आई, क्षमा ह्या दोघीही खूप रडत असतात. मंजुळा म्हणते, आपल्याला लवकरात लवकर शुभंकरच्या घरी जायला हवं, नाही तर तो आता स्वराला घेऊन तेथून पळ काढेल. आता सगळेजण लगेच तिकडे जायला निघतात. तर इन्स्पेक्टर जाता जाता विचारतात की मल्हार कुठे आहे? तेव्हा शुभंकर इकडे आला नव्हता म्हणून तो त्याच्याच हॉटेलवर गेला असेल, असं आता विजय म्हणतो. तर आता इकडे शुभंकर बाहेर चाललेला असतो. अभिषेक विचारतो, काय झालं, तू कुठे चाललास? चल, निघायची घाई आहे, आपल्याला US ला जायचं आहे. तेव्हा आता सगळा प्लॅन चेंज झाला आहे असं शुभंकर म्हणतो, कारण की आपल्याला खूप मोठ्या ट्रॅपमध्ये अडकवलं गेलं आहे. त्यावरती अभिषेक विचारतो, काय? तर आता शुभंकर म्हणतो की हो, आपल्याला अडकवलं गेलं आहे. आत्ता मी जे काही सत्य ऐकलं आहे ना आतमध्ये, तिथे बाप आणि लेकीच्या भावनांचा सौदा केलेला आहे. त्यावरती आता अभिषेकला काही समजत नाही. तो विचारतो, काय झालं आहे? तर शुभंकर म्हणतो, तुला थोड्या वेळात समजेलच, म्हणून तो आता गन बाहेर काढतो. त्यावरती अभिषेक हात जोडतो आणि म्हणतो, प्लीज याचा वापर तू करायचा नाहीयेस, हे असं काही करू नकोस शुभंकर तू. त्यावरती शुभंकर म्हणतो, जो चॅप्टर मी भारतात येऊन ओपन केला आहे तो क्लोज मी करणारच आणि आजच्या आज, असं म्हणून शुभंकर गन हातात घेतो आणि त्या गनकडे पाहत म्हणतो, मोनिका आणि तिच्या घरच्यांना खोटं बोलल्याची शिक्षा मी देणारच, असं म्हणून तो गाडीत बसतो. मल्हारच्या घराच्या दिशेने निघतो. मल्हार बरोबर आता तेथे आलेला असतो आणि तो शुभंकरला पाहतो. तर शुभंकर खूप घाईत असतो. तेव्हा आता शुभंकरच्या पाठीमागे मल्हार जातो. तर आता वॉचमॅन काका म्हणतात, अभिषेकला जाऊन सांगायला हवं की मल्हार सर हे शुभंकरच्या पाठीमागे गेले आहेत. आता दुसरीकडे शामली विक्रमकडून पैसे घेते आणि म्हणते, तुमच्या घराची ही किती किंमत आहे? तेव्हा तो म्हणतो, तुझं तू काम करायचं आणि इथून निघायचं. त्यावरती शामली म्हणते, तसं काही नाही, तुम्ही अगोदर स्वतःसाठी एखादं नवीन घर शोधा, कारण तुम्ही जास्त दिवस या घरात राहणार नाही आहात. त्यावरती आता विक्रम म्हणतो, फालतूची बडबड बंद कर. तेवढ्यातच त्याला मोनिकाचा मेसेज येतो, शुभंकरने मला इकडे भेटायला बोलवलं आहे, मी तुझ्याकडे येतीये डॅडा. दुसरीकडे मल्हारचा फोटो आता स्वराने हातात घेतलेला असतो. तेव्हा ती त्या फोटोकडे पाहत असते. तिच्या हातातून चुकूनच तो फोटो खाली पडतो. तेव्हा ती म्हणते, बापरे, आई तर म्हणायची असा फोटो पडला की अपशकुन होतो. माझ्या मल्हार गुरुजींच्या जीवाला, माझ्या बाबांना काही धोका तर नाही ना? तेव्हा स्वरा आता त्याच गोष्टीचा विचार करत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये शुभंकर एका ठिकाणी मोनिकाला बोलवतो. मोनिका तितक्यात तेथे येते. तर ती विचारते, स्वरा कुठे आहे? शुभंकर आता तिला खूप बोलतो आणि म्हणतो, माझ्या मुलीला तू समोर आण अगोदर. त्यावरती आता असं म्हणून तो तिच्या कानाखाली मारतो. तेव्हा ती त्याच्यावर हात उगारू लागते आणि म्हणते की असे किती आले आणि किती गेले, पण मोनिका राहणार, मोनिका आहे आणि मोनिकाचाच विजय होणार. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.